ब्रेकनंतर जेएम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। आता बातमी आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात। कथित दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6वे समन्स बजावलंय। ईडीने केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितलं। याआधी ईडीने केजरीवाल यांना 5 समन्स बजावले। आतापर्यंत पाठवलेल्या समन्सवर केजरीवाल यांनी ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणं नाकारलं। हे सर्व समन्स बेकायदेशीर असून सूडबुद्धीने आणि राजकीय षडयंत्र रचून पाठवण्यात आल्याचा वारंवार आरोप केजरीवाल आणि आपने केलेला आहे। ईडीच्या समन्सला सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणत ते होते। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे, केजरीवाल चौकशीला का जात नाहीये, याची कारणं नक्की काय असू शकतात, हे आजच्या जेएम विशेषमध्ये आपण शोधणार आहोत। दरम्यान केजरीवाल यांना कधी कधी समन्स बजावण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांनी काय काय कारण देत चौकशीला सामोरं जाणं टाळलेलं आहे, पाहूयात। सगळ्यात पहिलं समन्स 2 नोव्हेंबर 2023 रोजी बजावण्यात आलं होतं आणि त्यावेळेस मध्य प्रदेश निवडणूक प्रचाराचं कारण समोर करत चौकशीला जाणं त्यांनी टाळलं। दुसरं समन्स आलं 21 डिसेंबर 2023 रोजी, त्यावेळेस विपश्यनेसाठी ते गेले होते आणि विपश्यनेचं कारण समोर करत जाणं टाळलं। तिसरं समन्स आलं 3 जानेवारी 2024 रोजी, बेकायदेशीर पद्धतीने समन्स पाठवल्याचा आरोप करत त्यांनी दांडी मारली। चौथं समन्स आलं 17 जानेवारी 2024 रोजी, गोव्याला पूर्वनियोजित कार्यक्रमाला ते गेले होते आणि त्यामुळे त्यांनी चौकशीला जाणं टाळलं। पुढे 31 जानेवारी 2024 रोजी समन्स पाठवलं, मात्र बेकायदेशीररित्या समन्स पाठवल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा चौकशीला जाणं टाळलं। त्यानंतर 14 फेब्रुवारी 2024 ला त्यांना ईडीने 6वं समन्स पाठवलेले आणि 19 फेब्रुवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले। तर ईडीने केजरीवाल यांना 31 जानेवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स पाठवलं, मात्र या 5ही वेळेस ते हजर झाले नाहीत। ईडीने सातत्याने समन्स जारी केल्यानंतर आम आदमी पक्षाने असा दावा केला की ही संपूर्ण प्रक्रिया केजरीवाल यांना अटक करण्यासाठीच केली जाते, हे षडयंत्र त्यांच्या अटकेसाठीच रचलं जातंय। ईडी त्याला चौकशीच्या बहाण्याने बोलवून अटक करू इच्छित आहेत असं आपचं म्हणणं आहे। तर ईडी चौकशी करायची असेल तर ईडीने आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना द्यावेत पहिले, अशी मागणी सुद्धा यावेळेस आपकडनं करण्यात येते। तर केजरीवाल यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाजपावर आरोप केले। भाजपाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं केजरीवाल म्हणाले। पाहुयात केजरीवाल यांनी भाजपावर काय आरोप केलेत। जो मर्जी षड्यंत्र कर ले हमारे खिलाफ, कुछ नहीं होने वाला और मैं भी डटा हुआ हूं इनके खिलाफ, मैं भी नहीं झुकने वाला। ये कहते हैं बीजेपी में आ जाओ हम छोड़ देंगे, मैंने कहा बिल्कुल नहीं आऊंगा बीजेपी में, कतई नहीं आऊंगा बीजेपी में। क्यों आ जाए बीजेपी में, नहीं आते बीजेपी में। बीजेपी में चले जाओ तो सारे खून माफ सब। हमने कौन सा गलत काम किया? स्कूल ही तो बनवा रहे हैं, अस्पताल ही तो बनवा रहे हैं, सड़कें ही तो बनवा रहे हैं, पानी का ही तो इंतजाम कर रहे हैं, सीवर ही तो ठीक करा रहे हैं। कौन सा गलत काम किया? तर ईडीच्या समन्सवरनं आणि चौकशीवरनं अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप केलेत, भाजपावर आरोप केलेले। नोटीस बजावूनही अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नाही, तर ईडी केजरीवालांना पुन्हा नोटीस पाठवू शकते। नियमांप्रमाणे समन्स बजावलेली व्यक्ती जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत ईडी त्या व्यक्तीला समन्स पाठवू शकते। मात्र वारंवार समन्स पाठवूनही संबंधित व्यक्ती चौकशीसाठी आली नाही तर ईडी काय करू शकते आणि ईडीचं पुढचं पाऊल केजरीवालांसंदर्भात काय असेल, पाहूयात। न्यायालयासमोर ईडी अर्ज दाखल करून केजरीवालांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट मागू शकते। केजरीवालांच्या घरी जाऊन ईडी चौकशी करू शकते। केजरीवालांनी तपासात सहकार्य न केल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते। तर दिल्लीमध्ये जो मद्य घोटाळा झाला त्या संदर्भात आरोप करण्यात आलेले आहेत अरविंद केजरीवाल आणि आपच्या नेत्यांवर। दिल्लीमध्ये नवं मद्य धोरण 2020 मध्ये तयार झालं। हे नवं धोरण 2021 मध्ये लागू झालं आणि दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करण्यात आली। प्रत्येक झोनमध्ये जास्तीत जास्त 27 मद्याची दुकाने उघडण्यात येणार होती आणि नव्या मद्य धोरणानुसार दिल्लीतील मद्याची सर्व दुकाने खासगी करण्यात आली।
सरकार मद्य विक्रीतून बाहेर पडणार हे यातून सूचित करण्यात आलं आणि प्रत्येक महापालिकेच्या प्रभागामध्ये 2 ते 3 मद्य विक्रेते असतील असं ठरवण्यात आलं। दरम्यान हा संपूर्ण नवा कायदा दारूचा काळा बाजार संपवून जास्तीत जास्त महसूल वाढवणे या उद्दिष्टाने या धोरणाचं उद्दिष्ट असल्याचं वारंवार सांगण्यात आलं। पण यासोबतच सरकारने परवानाधारकांसाठी नवे नियम तयार केले। अनेक विक्रेत्यांनी सवलतीच्या दरात मद्य विक्री केल्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी झाली। विरोधकांच्या आक्षेपानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून सवलतीच्या दरात मद्य विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला आणि नवं धोरण अंमलात आणल्यानंतर असं सांगण्यात आलं की सरकारच्या महसुलात वाढ झाली, मात्र प्रत्यक्षात वाढ झालं नसल्याचंही सांगण्यात आलं। दरम्यान हे नवीन मद्य धोरण लागू झाल्यानंतर काय आरोप करण्यात आलेले आहेत आपवर पाहूयात। नवीन दारू धोरणामुळे जनता आणि सरकार दोघांचेही नुकसान होते। केवळ बड्या दारू व्यावसायिकांना याचा फायदा झाला। परवाना शुल्कात भरमसाठ वाढ करून बड्या व्यावसायिकांना फायदा झाला। पूर्वी 25 लाखांना मिळणाऱ्या परवाना नव्या धोरणानंतर 5 कोटींचा झाला। दिल्ली सरकारने जाणीवपूर्वक परवाना शुल्कात वाढ केली, त्यामुळे छोट्या ठेकेदारांची दुकाने बंद पडली। केवळ बड्या दारू माफियांना बाजारात प्रवेश मिळाला। या बदल्यात दारू माफियांनी आपच्या नेत्यांना पैसे दिले असा आरोप आहे। किरकोळ विक्रीतून सरकारच्या महसुलात मोठी घट झाल्याचंही निदर्शनास आलेलं आहे। तर दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी या आधी सुद्धा आपच्या नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे। मनीष सिसोदिया आणि संजय सिंग हे दोघंही अटकेत आहेत आणि याच दिल्ली मद्य घोटाळ्यामुळे ते अटकेत आहेत। आता अरविंद केजरीवाल यांना आधी 5 वेळा समन्स बजावलं आणि 14 फेब्रुवारीला 6वं समन्स बजावलेलं आणि 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावलेलं आहे। इतक्या वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी गेलेले नाहीत। आता केजरीवाल यांना 6व्यांदा समन्स बजावत 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे आणि यावेळी सुद्धा जर ते अनुपस्थित राहणार असतील आणि ते अनुपस्थित राहण्याचीच दाट शक्यता यावेळेस वर्तवण्यात येते। दरम्यान केजरीवाल वारंवार ही चौकशी का टाळतायत याची कारणं नक्की काय असू शकतात आपण पाहूयात। त्यांना अटकेची भीती आहे। केंद्राविरोधात राजकारणाची संधी त्यांच्या समोर आयती चालून आलेली आहे। पक्ष कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केजरीवाल वारंवार करत असतील। तर अरविंद केजरीवाल हे आता 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहतात की नाही राहत। जर ते उपस्थित राहिले नाही तर पुढे ईडी काय पाऊल उचलेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यासह जेएम विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।